शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, किती 80 म्हणजे सेना निघाल्यात. 80 सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या. एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे, तुमच्या माझ्या समोर बसली आहे. काय माकडांना माहित आहे, शिवसेनेला मायावतीच्या हत्येला जसं तुम्ही कवर घालता ना, तशी कवर घालून शिवसेना झाकली जाणार नाही. काय कल्पना आहे मायावतीच्या, ती म्हणे काय ते निवडणुकीचं तिचं बौद्धचिन्ह आहे, सिम्बॉल, त्याच्यावरती कवर, एवढे हत्ती कवर टाकतायत. मग त्याशी मी बोललो, मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कवर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय, कुठे घालणार, कुठून झाकणार, खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार? काय मूर्खाच्या कल्पना येतो. ते अशा काही गोष्टी झाकून होतात काय? तुमचं उघडं पडलं ते झाका, निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही. एक एक कल्पना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. नंतर काय होतं, मला कोणी विचारतंय, अहो केवढा विरोधी प्रचार चाललाय शिवसेनेच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध, उद्धवच्या विरुद्ध. हे आमच्या जवळ आलेत त्यांच्या विरुद्ध, ही भीमशक्ती, भारतीय जनता पक्षवाले आलेत, टीका करतायत. काय झालं, टीका करतायत. जत्रा गावामध्ये भरली ना की पिपाण्या वाजवणारे खूप पोरं टोरं पॅ करत फिरत असतात सगळीकडे. आता पोरं पिपाणे वाजवत आहेत म्हणून त्याच्यासमोर बिस्मिल्ला काय सनई घेऊन बसणार? आम्ही बिस्मिल्ला आहोत, आमची सनई या पिपाणेवाल्यांच्या समोर नाही वाजवण्याची त्यांची लायकी नाही आहे. या बरोबऱ्या करू नका, तुलना करू नका. आहेत सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत, येऊ द्या, पुष्कळ मार्ग येत आहेत. पण ही लोकशाहीला काही अर्थ राहिला का? आज मुंबईमध्ये शिवसेनेने जे कार्य केले ते दृश्य स्वरूपात आहे, दृश्य स्वरूपात. आता बघूया निवडून आल्यानंतर 50% काय होते काय कळत नाही, काय होणार आहे. पण ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो भगवा झेंडा फडकतोय, भारतीय जनता पक्षाचा तोही भगवाच आहे. येतोय ना, त्यांना विसरून कसं चालेल, ते आपल्यामध्ये आलेले आहेत, आपल्याजवळ शेवटपर्यंत राहणार आहे. त्यांचा निळा झेंडा फडकतोय. बरं, हे झेंडे कोणी उतरू शकत नाहीत, उतरण्याची कोणाची ताकद नाही, हिंमत नाही, ते फडकणारच. बघा, माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली, परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही, दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. असं असताना तुम्ही कशा करता झक मारायला ते काढलं नामांतराचं पीठ. गरिबांची बाजू मी घेतली होती. जे काही गरीब आहेत, दलित आहेत, कोणी आहेत, ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेणं, साधं शिक्षण त्यांना मिळत नाही, त्याची सोय तुम्ही करू शकत नाही, त्यांना राहायला घरं देत नाही. तिथे मी बोललो होतो, हे कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं, कशा करता झगडताय, लढताय, घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ, हे बोललो ना. त्यात गरिबांची बाजू होती, हेटाळणी नव्हती. का काढलं शरद पवार तुम्ही? बरं, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर असो, गवईला बोलवा, तुम्ही या,
रासू गवई माझ्या मातोश्रीमध्ये आले होते, जेवायला बोलवलं होतं त्यांना. आणि त्यावेळेला रासू गवईने मला त्याने विचारलं की बाळासाहेब काय करायचं आहे मराठवाडा विद्यापीठाचं. तर म्हटलं कशा करताय, काय पाहिजे. म्हणजे आंबेडकरांचं नाव. म्हटलं बघा मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध. ते महत्व तो रिजिस्ट होता. किती हिंदू मारले त्यांनी. आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना. हे अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर. त्यांनी झुंज दिली ती. गोविंद शराफ होते. त्या मराठवाड्याला इतिहास आहे. इतिहास ऐतिहासिक आहे नाव. कसं करून चालायचं. तर म्हटलं म्हण काय करायचं मग. तर म्हटलं असं करा, हे नाव देता आलं तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले. मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं बाळासाहेब पंचास इथं मी बसलोय. त्याने अरे वा म्हणे चांगलं आहे.